बाळणपण त्याच्यासाठी जवळजवळ 1000 गोष्टी लागतात आणि त्या सगळ्या तू प्रोव्हाइड करतेस. हो तुझ्या अगदी customer ला. अगदी म्हणजे काही काही वेळेला डॉक्टर आक्षेप घेऊ शकतात माझ्यावर की मी शेकडीचं सामान सुद्धा देते आजकाल. कारण ती जी पारंपरिक आपली पद्धत आहे शेक घेण्याची बाळणपणानंतरची ती खूप गरजेची आहे. कारण 9 महिने शरीरात स्त्रीच्या बदल झालेले असतात आणि जो कमरेला बाक आलेला असतो किंवा जे कमरेवर ताण आलेला असतो 9 महिने किंवा विशेषतः 5व्या महिन्यानंतर जेव्हा बाळाचं वजन वाढत जातं त्यासाठी कमरेसाठी शेक घेणे आईनी हे खूप गरजेचं असतं. आणि मी त्यांना हे आवर्जून सांगते की डॉक्टर काहीही म्हणत तुम्ही किमान कमरेला तरी शेक घेणं गरजेचं त्याला आहे. काहीतरी अर्थ असणारच आहे ना. एवढ्या जुन्या परंपरा आहेत हजारो वर्षांच्या, त्याला काहीतरी अर्थ असेल म्हणूनच या सगळ्या जुन्या बायका हे सगळं करायच्या. हो त्याला म्हणजे मालिश करून घेणं किंवा शेक देणं हे सगळं तू सांगतेस ते अगदी मला योग्य वाटतं. हो म्हणजे त्याला मी तुम्हाला काय म्हणू वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे त्याला. ओवा आणि शेपा हे वात रोखणारे त्याच्यात गुणधर्म आहेत ह्या 2 गोष्टींमध्ये ओवा आणि शेपामध्ये.